नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बनी। तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं। तर आज आम्ही आलो आहोत वसईमध्ये, जिकडे भुईगाव गावामध्ये स्थित असलेले श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये। तर आज आपण जिकडे आलो ते भुईगावचे श्री स्वामी समर्थांचं मठ आहे। हे खूप फेमस मठ आहे वसई विरारमध्ये आणि खूप गर्दी पण असते इकडे। शक्यतो गुरुवारी तर भरपूर जास्तच गर्दी असते। खूप छानसं मठ आहे आणि चला मग आता आपण जाऊया आणि आपण स्वामींचं दर्शन घेऊया। तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे, स्वामींचं दर्शन घेऊन झालं। आम्ही आता बाहेर आलेलो आहोत। खूप छानसं मठ आहे, तुम्ही पण नक्की इकडे या।
गुरुवारी आला तिकडे आपल्याला महाप्रसाद पण मिळेल. एरवी पण वेगवेगळे कार्यक्रम चालूच असतात. आणि तसं बघायला गेलं भुईगाव जर आपण आलात तर कनेक्टिव्हिटी आपल्याला नालासोपारा आणि वसई दोन्ही आहेत. पण वसईपासून जास्त कनेक्टिव्हिटी रिक्षा शेअरिंग रिक्षा आणि बसेस अवेलेबल आहेत. आणि जर गुरुवारी वगैरे आपण येणार असेल तर शक्यतो आपण गाड्या आपली स्वतःचं व्हेकल टाळा, कारण की पार्किंग स्पेस आहे पण जरा लिमिटेड आहे. तिथे गर्दी खूप असते गुरुवारी, म्हणून शक्यतो आपण आपली पर्सनल गाडी टाळून पब्लिक ट्रान्सपोर्टनेच इकडे या. तर या मठाची तर कहाणी खूप छानशी रोचक आहे. या मठाची स्थापना श्री संदीप म्हात्रे यांनी केली होती. ती म्हात्रे हा कुटुंबीयांना स्वामी भक्त होता आणि भक्ती त्यांच्या फॅमिलीमध्येच होती. तर एके दिवशी संदीप म्हात्रे यांच्या स्वप्नी स्वामींनी येऊन साक्षात्कार देऊन त्यांना दर्शन दिले आणि व सांगितले की तुझ्या घराच्या पाठीशी असलेलं जमिनीवरती एक औदुंबराचं झाड आहे आणि तिथे तू माझ्या मठाची स्थापना कर. आणि दुसऱ्या दिवशी तसंच झालं. त्यांनी जाऊन बघितलं तिकडे औदुंबर झाडाची एक छोटंसं झाड आले होते. आणि मग त्याच नंतर मग म्हात्रे कुटुंबियांनी आणि गाववासियांनी मग मठाची बांधण्याची सुरुवात केली आणि मग नंतर मठ उभारणी केली. पण त्याचसोबत मग मूर्तीही त्यांना हवीशी पाहिजे होती. पण त्यासाठी पण त्यांनी शोध केला एका मूर्तिकाराचा. आणि ही जी मूर्ती आहे ही कोरलेली एक राजस्थानच्या मूर्तिकाराने, ज्याला म्हणजे ज्यांनी कधी स्वामींबद्दल त्याला काही फारशी माहिती नव्हती, पण फक्त फोटो बघून त्यांनी ही मूर्ती कोरलेली. आणि ती मूर्ती एवढी छानशी कोरली की तुम्ही बघाल ना तुमचं मन एकदम भारावून जाईल. तर फ्रेंड्स, आजचा व्लॉग जो आहे तो आज आम्ही इकडेच एंड करतो. आपल्याला हा व्लॉग कसा वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भरपूर शेअर करा.